अवैधरित्या सुरू असलेले मुरुम उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या गोंदियाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक याच्यावर जेसीबी चढवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला। त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी जेसीबीचा सिनेस्टाईल 15 ते 20 किमी पाठलाग करून जेसीबी ताब्यात घेतली। मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले। जेसीबी चालक दिनेश महारवाडे राहणार इर्ती तर जेसीबी मालक कृष्णा फुंडे राहणार खातिया तालुका गोंदिया असे फरार आरोपींचे नाव आहे। गोंदियाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक हे त्यांच्या सहकाऱ्यासह गस्त घालत असताना रात्री दरम्यान गोंदिया तालुक्यातील भदुटोला जंगल परिसरातील वन विभागाच्या राखीव वनगट क्रमांक 925 मध्ये जेसीबीने झाडे झुडपे तोडून मुरुमाचे खोदकाम करीत असल्याचे वन पथकाच्या निदर्शनास आले। यावेळी जेसीबी चालक व उपस्थित अन्य एकाला उत्खननासंदर्भात वन अधिकाऱ्यांनी विचारणा केली, मात्र त्यांनी मुजोरी करत उडवाउडवीची उत्तर दिली। जेसीबी जवळ जाऊन उत्खनन थांबवण्यास म्हटले असता चालकाने जेसीबी वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांच्या अंगावर चालविण्याचा प्रयत्न करीत शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तथापि वाहन चालक व अन्य व्यक्तीने जेसीबी घेऊन पळून गेले। यावेळी कौशिक यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह 15 ते 20 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला। जेसीबी व आरोपींना पकडण्यासाठी त्यांना पाठलाग केला। दरम्यान जेसीबी मशीन खातिया गावाजवळ पकडण्यात आली। यावेळी जेसीबी चालक व त्यांची सहकारी पळून जाण्यास यशस्वी झाले। जेसीबी ताब्यात घेण्यात आली आहे। चालक दिनेश महारवाडे व मालक कृष्णा फुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आम्हाला बातमी मिळालेली होती रात्र 2 वाजता की वन विभागाच्या जंगलातून झाडं तोडून आणि साफसफाई करून मुरुम खोदकाम करून ते वाहतूक करत आहेत। त्यामुळे मी काही कर्मचारी घेऊन तिथे मोक्यावर गेलो। मोक्यावर गेल्यानंतर तिथून मुरुम भरलेली 2 ट्रॅक्टर होती, ती ट्रॅक्टर पळून गेली आणि जी जेसीबी होती, जेसीबी मशीनने जे खोदकाम चालू होतं ते तिथे होती। आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना थांबवलं आणि हे वन विभागाची जागा आहे, इथे खोदकाम करू नका असं सूचित केलं आणि त्याच्याकडनं त्यांना गाडी थांबवून विचारपूस करत होतो। तर अशा वेळी आमच्यावर कारवाई होईल म्हणून त्यांनी अक्षरशः माझ्या अंगावर जेसीबी मशीन घालण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मी जेसीबी थांबवण्यासाठी पुढे गेलो असता ते सरळ मला ओढत जवळपास 50 मीटरपर्यंत ओढत घेऊन गेले। मी तिथून उडी मारली जेसीबी मशीन मधून आणि मी वाचलो। जर मी उडी मारली नसती तर त्यांनी पुढे एका झाडाला ठोस मारली तर तिथे मला त्यांनी निश्चितच मारलं असतं। म्हणजे त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि ही जी लोक आहेत खास करून मुरुम उत्खनन करणारी किंवा अशा पद्धतीची जी लोक आहेत ती नेहमी गुंड प्रवृत्ती वागत असतात आणि अधिकाऱ्यांना धमकावून किंवा अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन अशा पद्धतीचं कृत्य करून हे कामं करण्याचा प्रयत्न करत असतात। ती गाडी पळवून नेत होते, परंतु आम्ही त्यांचा पाठलाग केला। जवळपास 15-20 किलोमीटर पर्यंत रात्र पाठलाग केला आणि ती जेसीबी पकडली। त्यासाठी पोलीस विभागाची सुद्धा मदत घेतली। स्थानिक काही समाजसेवी लोक आहेत त्यांची पण मदत घेतली आणि गाडी पकडली आणि त्यानंतर त्याच्यावर वनगुन्हा जारी केला आणि वनगुन्हा जारी करून त्यांची जेसीबी मशीन जप्त करून पुढील कार्यवाही आता चालू आहे।